आताच आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची मोठी बातमी नांदेडमधून। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची तलवारीनं बोटं छाटल्याचा आरोप करण्यात आलाय। फेसबुक पोस्ट टाकल्याच्या रागातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचं तलवारीनं बोट छाटलेलं आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहामधील धक्कादायक घटना समोर आली आहे। 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता ठाकरे गटाचे संतोष वडवळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टचा राग मनामध्ये घेऊन वडवळे यांना एका फार्म हाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तलवारीनं त्यांचं बोट छाटण्यात आलं। माझ्या मुलाला गाव असे उलट्या याच्यानं मारलेत, तलवारीनं, उलट्या तलवारीनं मारलेत। हे कांद्याचे हे हाड, हे पाठ सगळी फोडून काढलीत त्याने। हे मांड्या, डोक्यावर दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू पाजू नाचिलेत त्याला। त्याला करा वाटल ते वाईट 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 काय बी करायला लावलेत, गाणं लावून नाचायला लावलेत, त्याला माफी मागायला लावलेत, त्याला आजपासून करणास की म्हणून त्याला जे त्याला वाटल ते करून घेतले त्याने त्याच्याकडून। आता म्हणजे एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळावा। ज्या पद्धतीने त्यांनी तक्रार दिली त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे, करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सद्यस्थितीत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे, तक्रार आहे ती घेतलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि या संदर्भात संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। नांदेड़ के लोहा में एक हमारे कार्यकर्ताओं को जो सोशल मीडिया पर कुछ बातें लिखता था, अपनी भावना व्यक्त करता था बीजेपी के बारे में, तो उनको कुछ गुंडों ने घेर कर उनके ऊपर हमला किया, उनकी उंगलियां काट दी। जो लिखता है तो उंगली काट दी। यही देश की हालत है, राज्य की लॉ एंड ऑर्डर की हालत है। कहाँ है गृह मंत्री जी? आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून। सतीश, नेमकं काय प्रकरण आहे? फेसबुक पोस्ट टाकण्यावरून हा सर्व वाद सुरू झालेला आहे। लोहाचे जे तालुका उपप्रमुख आहेत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे, यांनी 2-3 दिवसापूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली होती। त्यावरून फेसबुकवरच जे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थक आहेत आणि जे फेसबुकवर पोस्ट टाकणारे संतोष वडवळे यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यानंतरही वडवळे यांनी काही इतर फेसबुक पोस्ट टाकल्या होत्या आणि त्यानंतर जो आरोप आहे की भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तुप्पा येथून एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष वडवळे यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर एका फार्म हाऊसवर जाऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांच्या शरीरावर अत्यंत गंभीर अशा जखमा झालेल्या आहेत। त्यांच्या डाव्या हाताचं करंगळी सुद्धा पूर्णपणे तुटलेली आहे आणि त्यांना गंभीर अशी मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांना मारहाण करून एका खासगी रुग्णालयात आरोपींनी सोडून आरोपी पसार झाले होते। त्यानंतर जेव्हा घरच्यांना ही माहिती कळाली त्यानंतर यशोसाई हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर जरी असली तरी एकंदर हा जो मारहाणीचा प्रकार झालेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरे सेना गट जो आहे तो आक्रमक आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता मुंबईतून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईतील